नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। पालघरचे शिंदेगडाचे आमदार श्रीनिवास वनगांच्या घरी आता पोलीस दाखल झाले। श्रीनिवास वनगा काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत। श्रीनिवास वनगा काल संध्याकाळी घरातून निघाले, ते अजून परतले नाहीत। श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही फोन बंद आहेत। कुटुंबियांसह पोलीस प्रशासनाकडून वनगांचा शोध सुरू आहे। शिंदेगडाने तिकीट कापल्याने वनगा हे नाराज झालेले आहेत आणि काल संध्याकाळपासून श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल आहेत। त्यांच्या पत्नी त्यांना सातत्याने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांचा फोन नॉट रिचेबल येतोय आणि आता श्रीनिवास वनगा यांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। संपूर्ण चौकशी जी आहे ती केली जाते। श्रीनिवास वनगा यांचा तपास जो आहे तो घेतला जातोय। श्रीनिवास वनगा काल संध्याकाळी घरामधून निघाले आणि अजूनही परतले नाहीत। श्रीनिवास वनगा यांच्या घरी आता पोलीस जे आहे ते दाखल झालेले आहेत। उमेदवारी त्यांना यंदा शिंदे गटाकडून मिळालेली नाही, त्याच्यामुळे नाराज होत, भाऊक होत, संतप्त प्रतिक्रिया श्रीनिवास वनगा यांनी TV9 मराठीकडे दिलेली होती, मात्र त्याच्यानंतर ते नॉट रिचेबल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी विजय आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विजय, सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? श्रीनिवास वनगा यांचा काही तपास लागलेला आहे का? वृषाली बरोबर आहे। आता जवळपास 17 तास झालेले आहेत श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल आहेत। मी आता तलासरी परिसरातल्या कवडा या त्यांचं जे राहतं निवासस्थान आहे त्या ठिकाणी आहे। आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की मी आता त्यांचं निवासस्थान आहे। या ठिकाणी त्यांच्या पत्नी, मुलगा हे सर्वजण या ठिकाणी सध्या घरामध्ये आहेत। तर माझ्या समोर जर बघितलात आपण तर या ठिकाणी त्यांच्या घराच्या समोर पूर्णपणे कालपासून पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांकडून मोठा त्यांचा शोध सुरू आहे। त्यांचा मित्रपरिवार कोण आहे त्यांच्यासोबत सुद्धा माहिती घेणं सुरू आहे। त्याचप्रमाणे ज्या तलासरी आणि डहाणू या परिसरातल्या जे काही नाके आहेत या नाक्यावर सुद्धा वाहनांमधून त्यांची चौकशी करणं सुरू आहे। त्यांचा जो फोन आहे हा फोन नॉट रिचेबल असल्यामुळे त्यांचा संपर्क होत नाहीये आणि त्यामुळे या ठिकाणचे जे त्यांचं कुटुंबीय सुद्धा आहे हे कुटुंबीय सुद्धा अतिशय चिंतेमध्ये आहे की नेमकं ते कुठे असतील। आपण जर बघितलं तर घरामध्ये त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा आहे, त्यांचं कुटुंबीय आहे आणि या कुटुंबियासोबत या ठिकाणी जे सगळेजण जे आहेत आपण हे त्यांच्या आतमध्ये घरामध्ये जर आपण बघितलं तर त्यांचं पूर्ण नातेवाईक जे आहे या ठिकाणी टीव्हीवरती नेमकं काय चाललंय किंवा कुणाशी त्यांनी संपर्क करत आहेत का ही सर्व माहिती जी आहे ही ते या ठिकाणी घेत आहेत। त्यांच्या पत्नी सुद्धा, मुलगा, त्यांचे नातेवाईक हे सर्वजण त्यांच्या घरी आहेत आणि ते अतिशय चिंतेमध्ये आहेत। त्यांना नेमकं काय कुणाशी संपर्क करावा हा होत नाही, कारण जवळपास 17 तास झालेत त्यांचा जे संपर्क जो आहे हा होत नाही। आपण जर बघितलं तर ह्या त्यांच्या आमदार श्रीनिवास वनगा यांच्या ह्या पत्नी आहेत। आपण त्यांना सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया की ताई काय सांगणार की किती वेळ झाले तुमचा संपर्क झालेला नाहीये आणि तुमचं काही बोलणं झालं होतं का शेवटचं? नाही, बोलणं तर नाही झालं। काल ते भेटलेच नाही, निघून गेले अचानक आणि संपर्क काय झाला नाही। पण त्यांनी सुखरूप घरी यावं असं मी यांच्यात TV9 तर आवाहन करते त्यांना की या असं त्यांनी सुखरूप कुठे असतील तर। ताई, जेव्हा उमेदवारी याद्या ज्यावेळेस डिक्लेअर झाल्या त्यांना एक अपेक्षा होती किंवा कुटुंबामध्ये अशी काही चर्चा वगैरे झाली होती का किंवा त्यांना काय अपेक्षा होत्या? त्यांना फार सर आत्मविश्वास होता की मला साहेब असं करणारच नाही, ते माझ्या खूप चांगले आहेत, असं मला पालघरची विधानसभा मलाच देतील असं शेवटपर्यंत आशा होती। पण ती त्यांना मिळाली नाही म्हणून ते फार दुःखी झाले आणि एकदम असं मानसिक संतुलन त्यांचं बिघडलं गेलं की त्यांना लोकांना मी आता लोकांसमोर कसं जावं, असं लोकांना तोंड कसं दाखवू आणि मी काय एवढा वाईट आहे का, असं मी एवढा वाईट तर नव्हता, असं की लोकांशी चांगले संपर्क होते, समाजसेवाही चांगले करत होते। किती म्हणजे साहेबांसोबत बोलणं कधी झालं होतं किंवा त्या संदर्भात आपण कधी त्यांच्याशी बोलला होतात का किंवा तुमच्या साहेबांसोबत बोलल्याच्या नंतर तुमच्याशी सोबत काही चर्चा केली होती का त्यांनी? कोणी मिस्टरांनी? नाही, काय नाही, बोलणं झालंच नाही। विधानसभेच्या बाबतीत तुम्ही काय तयारी सुरू केलेली होती किंवा का सगळं आपला उमेदवारी अर्ज वगैरे भरायचा आहे असं या संदर्भात काही बोलणं झालं? हो, त्यांनी तयारी लोकांमध्ये ते फार जेव्हा त्यांना आमदार झाले तेव्हापासून त्यांनी जनसंपर्क वाढवलेला, मीटिंगी घेत होते, कितीतरी लोक कामे केली, निधी आणला आणि खूप चांगलं तिकडे काम करत होते। पण काही लोकांनी त्यांना नापसंती दर्शवली, त्यामुळे
तिकडची उमेदवारी त्यांना मिळाली नाही. पण आताही दुसरा विषय की जेव्हा शिंदे साहेबांनी या ठिकाणी शिवसेना सोडली होती त्यावेळेस श्रीनिवास वनगा हे त्यांचं फार जवळचे व्यक्ती म्हणून ते त्यांच्याकडे होते आणि त्यांच्या मार्फत इथून हे सर्व प्रवास जो झालेला होता आणि आता शेवटची उमेदवारी मिळाली नाहीये, याबाबतच अशी काही चर्चा घरातून जात असताना आपल्यासोबत झाली होती का? नाही, ते कुठे जात आहेत ते तर नव्हतं माहिती, पण आम्ही बाहेर आहोत असे बोलून गेले ते ओमकार. त्या दिवशी माझ्या मुलाचा बर्थडे होता, तर की आम्ही बाहेर जात आहोत असे बोलून गेले. मग आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती कुठे गेले ते. हं. मग आता ह्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर घरामध्ये कशा पद्धतीची तयारी चालू होती, फॉर्म भरण्याची कशी तयारी चालू होती आणि जेव्हा तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही असं ज्यावेळेस कळालं त्यावेळेसची परिस्थिती काय होती? त्यांची तयारी तर तिकडे कार्यकर्त्यांमध्ये असेल, ते रोज चालू होती त्यांची तयारी वगैरे. पण आता अचानक कळल्यामुळे ते तयारी त्यांनी बँकेचं अकाउंट वगैरे हे सगळं करून ठेवलेलं होतं की उमेदवारी मिळेल तर. आणि लोकांशी पण संपर्क होता, कार्यकर्तेही तयार होते, मीटिंगी वगैरे घेत होते ते. आता किती तास झालेत की ज्याच्यामुळे तुमचा संपर्क नाहीये, घरामध्ये किती जण आहेत, तुम्ही कशा पद्धतीने सध्याचा वेळ काढतायत? काल संध्याकाळपासून गेले ते, अजून त्यांचा फोनच नाही लागला की अजून नाही, त्यांचा संपर्क झालाच नाही. मुलं वगैरे काय बोलतायत? पप्पाचा फोन नाही लागत किंवा पक्षाकडून काही तुम्हाला सांगण्यात येतंय का? तो काही नाही बोलत. तो आता म्हणजे अजून त्याला काय एवढं राजकारणाचं कळत नाही, तर काय बोलला नाही तो. हं. कशा पद्धतीनं कुटुंब चिंतेत आहे? कुटुंब तर सगळे चिंतेत आहे की त्यांनी सुखरूप व्यवस्थित घरी यावं, एवढंच आमची इच्छा आहे बस. काय आव्हान करणार आहेत तुम्ही ह्याच्या बाबत की काय सांगाल? की घरी या असं व्यवस्थित सुखरूप, आणि जिथे असतील तिथे घरी निघून या असं सगळे काळजीत आहेत. घरामध्ये कोण कोण असतंय तुमच्या? घरात इथे आमची घरामध्ये इथे तर आम्ही असतो, पण तिकडे आई सासूबाई आहेत, दीर आहे आणि ते आहेत, बहीण वगैरे. त्यांची बहीण आलेली आहे आता. हं.